नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवू मच्छीची कढी. मच्छी म्हणजे पापलेट आणलेलं आहे. आज रविवार आहे त्याच्यामुळे पापलेट आणलेलं आहे. हे बघा, स्वच्छ धुवून डोके आणि शेपूट बाजूला करून मीठ लावून ठेवलेलं आहे आणि हे फ्राय करण्यासाठी ठेवलेलं आहे. मीठ लावून ठेवलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात आपण 1 वाटी खोबरं घेतलं, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कापून, 1 चमचा धणे घालायचे, मिरची पावडर, हळद, कांदा, आल्याचा 1 तुकडा, 4-5 लसूणच्या पाकळ्या. हे आपल्याला आता बारीक वाटून घ्यायचं. एक कढीचं वाटण आपण असं बारीक वाटून घेतलेलं आहे. बारीक वाटलं ना कढी खूप छान होते, एकदम मिळून येते. जास्त पातळ पण नाही करायची आणि घट्ट पण नाही, मीडियम करायची. खूप छान कढी असं बारीक वाटून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आपण पातेली ठेवलेली आहे, काही हंडीसारखी आहे. आता आपल्याला कांदा, तेल टाकलेलं आहे. आता कांदा टाकून घ्यायचा. आपल्याला 2 मिरच्या टाकलेल्या आहेत उभ्या कापून. आपल्याला हे आता चांगलं परतून घ्यायचा कांदा भाजीपर्यंत. कांदा आपला भाजून झालेला आहे चांगला. हे बघा, हिरवी मिरची पण भाजलेली आहे. या हिरवी मिरचीची टेस्ट खूप चांगली येते कढीला, खूप सुंदर लागते. आता आपल्याला वाटण टाकून घ्यायचं. हे आपल्याला आता चांगलं परतून घ्यायचं. आपल्याला घट्ट पातळ आपल्या आवडीनुसार करायचं आहे. हे बघा, एवढे पातळ ठेवलेले आहे मी. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. आपल्याला आवडीनुसार आपण करायचे. आता आपल्याला चवीपुरते मीठ टाकायचं आणि कढीला उकळी आली ना मग मासे सोडायचे आपण. कढीला उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यात मासे टाकून घेऊ. जास्त हलवायचे नाही. आता परत आपल्याला एक उकळी येऊन द्यायची. हे 2-3 आमसोलं टाकलेले आहे. आता आपल्याला एक उकळी आली की गॅस बंद करायचा. हे छानपैकी उकळी आलेले आहे. आता मासे पण शिजलेले आहेत आपले. छान वास सुटलेला आहे कढीचा. तुम्ही नक्की अशी ट्राय करा. बऱ्याचशा रेसिपी झालेल्या आहेत माशांच्या, पण आपलं नवीन टाकत असते मी. आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला.